तुम्हाला माहितीये का, आज मला जायचं होतं छत्रपती संभाजीनगरला। रामकृष्ण हरी मित्रांनो, मी मंगेश सपकाळ। ड्रेस तर खूप आहे, पण एका ड्रेसला सुद्धा इस्त्री मारलेली नव्हती। जायची घाई आणि इस्त्री मारण्याची घाई। विशालचा फोन येत होता, चाल पटकन आटपलं का? मग काय पटापट इस्त्री मारून ओके झालो। पण शिवचं काय चालू होतं काय माहिती। दुसऱ्या बाजूला अश्विनीला बाय बाय करून निघालो छत्रपती संभाजीनगरला। आता आलो होतो विशालच्या गाडीजवळ आणि पटापट गाडीमध्ये बसलो आणि आम्ही निघालो बस स्टँड वरती। राधिका ट्युशन वरून घरी जात होती। जाताना विशाल भाऊनी गाडीमध्ये पेट्रोल टाकून घेतलं आणि नॉन स्टॉप पाथरी या ठिकाणी आम्ही थांबलो। विशालचे भाऊजी विशालला भेटण्यासाठी आलेले होते। पाहुण्यांनी मस्तपणे आम्हाला गोल्डन चहा पाजला। मग काय आता पाहुणे म्हटल्यावर घ्या म्हटलं आता चहा पिऊन। पटापट चहा पिऊन निघालो छत्रपती संभाजीनगरला। आता विजू भाऊ आणि आम्ही सर्वांनी सेल्फी एक व्हिडिओ काढून घेतले। डायरेक्ट पोहोचलो होतो टी पॉइंट या ठिकाणी, म्हणजे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी। छत्रपती संभाजीनगर मध्ये एवढी मोठाले घर अतिक्रम मधले पाडल्या जात होते। विशालला जायचं होतं बजाज हॉस्पिटलला आणि मला जायचं होतं मेडिकवर या हॉस्पिटलला। मग मी गाडीच्या खाली उतरून एमजी हॉस्पिटल जवळ उतरलो। थोडाफार नाश्ता करून तिथून 10 मिनिटाच्या रस्त्याने मेडिकवर या हॉस्पिटल जवळ मी पोहोचलो। हॉस्पिटल मध्ये गेलो आणि विशाल भाऊ बसलेले होते। बाहेर लोक का पळत आहे म्हणून बघण्यासाठी गेलो, तर रोडावरती नो पार्किंग मधल्या सर्व गाड्या ट्रक मध्ये टाकून नेल्या जात होत्या। पटापट पप्पाला आयसीयू मधून भेटून पुन्हा वापस आलो। आता आले होते साहेबराव दादा आणि आई वहिनी समाप्रिया हे सुद्धा आले होते। झालं असं, मी आईन ते सर्व बसने येणार होतो, पण विशाल म्हणे मला छत्रपती संभाजीनगरला जायचंय, चालत असेल तर चाल म्हणे, एक जागा आहे। म्हणून मी सर्वांच्या आधी आलो आणि आईन ते आता आले। आता सर्वजण पप्पाला भेटून आले होते। हॉस्पिटलच्या कॅन्टीन मध्ये बसलो। साहेबराव दादांनी मस्तपणे आता चहा सांगितला। चहा पिऊन मस्तपणे आता जेवायला बसलो। जेवण करून शिर्तीचे आणि समाचे स्वामी विवेकानंद इंग्लिश शिवना या ठिकाणचे प्रिन्सिपल आम्हाला भेटले। त्यांच्या आईच्या पायाचं ऑपरेशन होते म्हणून ते आलेले होते। थोड्या वेळ गप्पा चप्पा मारून आता आमची निघण्याची वेळ झाली होती, म्हणजे शिवनगरी जळगाव सपकाळला जाण्याची। विशाल मेडिकवर या हॉस्पिटल जवळ आला होता। पटापट आई आणि मी आता वापस निघालो होतो। जात असताना गाडीत झोप लागून गेली म्हणून डायरेक्ट पोहोचलो शिवनगरी जळगाव सपकाळ मध्ये। आलो तर आज शिवनगरी जळगाव सपकाळ मधला बाजार होता। आज जरा बाजार वाढलेला दिसतोय, म्हणजे लय मोठा भरलेला दिसतोय। आता जयराम भाऊनी आवाज दिला म्हणून पटापट जयराम भाऊच्या पाणीपुरी सेंटरला गेलो। काही वेळाने घरी आलो तर शिव खात होता वडापाव। मस्तपणे आता मेकअप करून शिव आणि मी निघालो बाजारामध्ये। बाजारात आलो आणि मस्तपणे आता शिव आणि मी रगडा खाऊन घेतला। चला मग व्हिडिओ इथपर्यंतच। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, फॉलो। रामकृष्ण हरी।